मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। पीएम किसान योजनेचे पैसे झाले जमा, तर शेतकऱ्याच्या अकाउंटला थेट 2000 रुपये जमा झाले। काल दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्याचे वितरण झालेले आहे। शेतकरी बांधवांनो, तब्बल यामध्ये 9 कोटी 80 लाख शेतकरी पात्र झालेले आहे। शेतकरी बांधवांनो, तर शेतकऱ्यांना आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्याचपूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। शेतकरी बांधवांनो, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांनी 19व्या हप्त्याचे वितरण केलेले आहे। बिहार येथील एका कार्यक्रमाद्वारे त्यांनी ह्या योजनेचे वितरण केलेले आहे। शेतकरी बांधवांनो, तर शेतकऱ्यांच्या अकाउंटला आता 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अजून ज्या शेतकऱ्याच्या अकाउंटला 2000 रुपये जमा झालेले नसेल, तर त्यांच्या सुद्धा अकाउंटला हे 2000 रुपये हळूवार आज उद्या परवापर्यंत जमा होईल। शेतकरी बांधवांनो, पण पुढच्या 20व्या हप्त्यासाठी फार्मर आयडीची आवश्यकता करण्यात आलेली। शेतकरी बांधवांनो, व KYC सुद्धा आवश्यकता आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली होती त्यांनाच 19वा हप्ता मिळालेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नव्हती ते शेतकरी अपात्र झाले आहे, तरी त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या व 19व्या हप्त्याचा लाभ घ्या शेतकऱ्यांना। आणि तसेच ज्या शेतकऱ्यांना हा 19वा हप्ता मिळाला आहे त्यांना नमोचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, व नमोच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 2000 रुपयाऐवजी आता 3000 रुपये मिळणार आहे। याची अधिकृत घोषणा आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। पण ह्या हप्त्यासाठी सुद्धा युनिक आयडी म्हणजेच फार्मर कार्डाची आवश्यकता केलेली आहे। आणि KYC तर सगळ्या गोष्टीसाठी आता अनिवार्यता करण्यात आलेली आहे। कोणत्या पण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर KYC असणे आवश्यक आहे व आधार कार्डला मोबाईल लिंक व बँक पासबुकला सुद्धा मोबाईल लिंक असणे अनिवार्य आहे। तरी शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट करून सांगा व शेतकरी बांधवांना आपण चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे या 19व्या हप्त्याबद्दल ज्या लोकांच्या मनात शंका होती त्यांना याची माहिती मिळेल। शेतकरी बांधवांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।